नाही का काळा मसाला नाही का ह्या दगडी पाट्यावरती बनवतात. तर नमस्कार मित्रांनो आज आहे नाही का गठरा आमोसे. आणि मित्रांनो गठरा आमोसा हा आहे म्हणजे कोणतं तरी मटण किंवा चिकन पाहिजे मित्रांनो. तर मित्रांनो मी आज आहे नाही का गावामध्ये बराच फिरलो, पण गठरा आमोस्याचं बोकडेत नाही का कालच कापून खाल्लं लोकांनी मित्रांनो. आणि आज आहे नाही का गावठी कोंबडीसुद्धा शोध येत होतं गावामध्ये, पण गावठी कोंबडीसुद्धा मिळाली नाही मित्रांनो. तर मित्रांनो मी आहे नाही का आमच्या गावामध्ये छोटंसं दुकान आहे बॉयलरचं, तर त्या दुकानावरून नाही का मी चिकन आणलं आहे मित्रांनो. आणि तेच आज आम्ही चिकन बनवणार आहे. चला मग ही रेसिपी कशी होते कंटिन्यू पहा. तर मित्रांनो पहा, एवढं चिकन आणलं आहे आणि एकदम व्यवस्थित धुवून घेतलं आहे मित्रांनो. आणि इकडं पहा गॅसवरती नाही का कढई ठेवली आणि कांदा आहे नाही का एकदम असं परतून घ्यायचं, मस्त लालसर होईल इतकं. आणि आता हळद मिरची मीठ सगळं टाकून घ्यायचं मित्रांनो. आता नाही का हळद आणि मीठ टाकून घेतलंय ना, ते एकदम मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे बा. झाकण ठेवलंय मित्रांनो. आता हे मस्तपैकी असं वाफेवरतीच मस्त उमून जाईल आणि शिजून पण जाईल मित्रांनो. आणि मित्रांनो आपण नाही का ह्या चिकनसाठी नाही का पहा किती जबरदस्त मसाला घेतलाय. तर तुम्हाला सांगतो आता नाही काय पहा, याला धन म्हणतात, धन घेतलं, लसूण घेतलाय आणि गरम मसाला म्हणजे सौद्यामध्ये बरेच राहतात ते आपल्याला माहीत नाही, पण ते सगळे घेतलेत. आणि भाजलेला खोबरा घेतलाय आणि कांदा पण घेतलं त्या बाई इकडं. आणि आजचा मसाला नाही का आपण या पाट्यावरती बनवणार आहे. तर पहा ईश्वरची मम्मी नाही का आता लगेच सुरुवात करणार आहे मसाला बनवाय. तर मित्रांनो पहा आमच्या गावाकडील नाही का काळा मसाला नाही का ह्या दगडी पाट्यावरती बनवतात. शहरामध्ये मिक्सर हे ते सगळं राहतं आहे, पण हा मसाल्याची पेस्ट बनवायसाठी नाही का आम्ही हा दगडी पाट्याचा उपयोग करतो पहा मित्रांनो. आणि ह्या दगडी पाट्यावरती हा मसाला तयार होतो आहे. तर पहा मित्रांनो इकडं थोडी पेस्ट बनत चालेल आणि हा वराट्यानं ते बारीक करावं लागत आहे मित्रांनो. आणि अजून पण मसाले येते मित्रांनो ते आपण जे विकत घेतो ते. तर मित्रांनो तुम्ही नाही का व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. आजचं चिकन आहे नाही का एकदम भारी होणार आहे. आज स्पेशल गठरा आमोशाचं चिकन आहे. आणि मित्रांनो ईश्वरची मम्मी नाही का कमीत कमी 15 ते 20 मिनटं नाही का हा मसाला तयार करत राहिले, पण तरी अजून मसाला नाही का तयार नाही झाला मित्रांनो. तर आता नाही का आलाय थोडा पेस्ट होत्या बा इकडं पण तयार होत आले. तर मित्रांनो आता नाही का आपला चिकन उमलाय का नाही आपण बघू उचक बरं. तर पहा मित्रांनो आपला चिकन शिजून गेलाय. आता याच्यामध्येच बनायचे का ह्या कढईमध्ये काढून घ्यायची आता ते. हां का. तर पहा मित्रांनो आता नाही का हे पीस चिकनचं पीस ना काढून घ्यायचे ते आणि ह्याच कढईमध्ये कालवण बनवायचे. तर मित्रांनो पहा आता नाही का हे चिकन ह्या ताटामध्ये काढून ठेवले, उमेर चिकन आहे. आणि आता नाही का आणि मित्रांनो पहा आता गॅसवरती कढई ठेवली. आता ह्याच कढईमध्ये कालवण बनवायचे मित्रांनो. तर चला बघू आता कसं
हे कालवण बनवायचे. तर मित्रांनो पहा आता नाही का कढईमध्ये तेल टाकून घेतले. आणि मित्रांनो इथं पहा हे आपल्या दुकानामधले मिळणारे मसाले ते. तर याच्यामध्ये एव्हरेस्ट मसाले आणि खानदेशी मसाले आणि आपली लाल मिरची आहे मित्रांनो. आणि हा आपला काळा मसाला. आता हा काळा मसाला नाही का तर डायरेक्ट कढईमध्ये टाकून घेतला बा. आणि आता आहे ना तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा हा काळा मसाला. तर मित्रांनो पहा आपण जे दुकानातले आणि ती लाल मिरची आपण घरी बनवले ते सगळं मसाल्यात नाही का त्या काळ्या मसाल्यामध्ये ॲड केलं मित्रांनो पहा. आणि असं मस्त परतून घ्यायचे ते पहा. आता एक जीव आणि एक मिक्स पहा किती मस्त झाले. आणि मित्रांनो पहा आता जे आपण उमळून ठेवले होते ना ते पण टाकून दिले. आणि आता मित्रांनो त्या मसाल्यामध्ये नाही का ते चिकनचं पीस एकदम मस्तपैकी परतून घ्यायचं मित्रांनो पहा. आणि मित्रांनो आता नाही का आपलं पीस एकदम मस्तपैकी परतून झालं ते. तर आता नाही का आपण गरम पाणी करून ठेवले ना ते फक्त ॲड करायचे त्याला. आणि जे मिरची काळ्या मसाल्याचं जे पाणी नाही का ते आणि थोडंसं गरम पाणी म्हणजे आपल्या नाही का चिकनचं कालवण म्हणजे झालंच तयार नाही का. तर पहा मित्रांनो आता थोडंसं पाणी टाकलं आणि पहा कसं दिसतंय चिकन. आजचं गटरा आमोशाचं आहे नाही का बॉयलरचं चिकन आहे मित्रांनो. आम्हाला गटरा आमोशाला गंज माणसं काय करतात खोत्या करतात. आणि मित्रांनो पहा नाही म्हणता कालवणाला किती रंग आलाय. हे तरीचा कलर तुम्हाला दिसतच असेल. खरंच पहा एकच नंबर. आणि आता मित्रांनो उकळे आले पहा. आणि तुम्ही म्हणशाल सगळं झालं पण हळद नाही टाकली मित्रांनो. हळद आहे ना उमवतानाच टाकली होती मित्रांनो. तर चला मित्रांनो आता ना उकळी येते आणि उकळी आल्याच्यानंतर थोडं शिजलं का लगेच आपल्याला जेवाय बसायचे. आणि मित्रांनो तुमच्याकडे गटरा आमोशा जर असेल तर तुम्ही गटरा आमोशाला नेमकी कशाचं कालवण करतात. म्हणजे बॉयलर कोंबडीचं करतात का बोकड्याचं करतात ते आम्हाला नाही का कमेंटमध्ये सांगा. चला मित्रांनो आता नाही का कालवण शिजत आलंय. हे बघा आता नाही का जेवाय बसत मित्रांनो आपल्याला नाही का वाढून झालाय मित्रांनो. हे बघा आणि मित्रांनो तुम्हाला नाही का मी आता ना खाऊन दाखवतो हे चिकनचं कालवण कसं झालंय नाही का नेमकं. खरंच मित्रांनो एकच नंबर झालाय मित्रांनो. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि खाऊन पहा मित्रांनो. एकच नंबर. फार तोंडाची नाही का तोंडाला चव नसेल तर चवच येणार मित्रांनो. इतकं भारी कालवण झालंय. आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो एक छोटंसं कमेंट पण लिहा. आणि चॅनलला जर कोणी नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे तुम्हाला अशीच नवीन ओरिजिनल व्हिडिओ पाहायला मिळतील. चला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र.